मध्ये देणं गरजेचं आहे. ज्या कचऱ्याचा मानवी द्रव्याशी संपर्क आलेला आहे, जी वस्तू मानवी द्रव्याशी संपर्कात आलेली आहे, अशा सर्व वस्तू आपण सॅनिटरी वेस्ट कचऱ्यामध्ये द्यायचे. समजलं का? समजले का? जायचे पुढे. बघा, हा जर कचरा आपण वर्गीकृत करून नाही दिला तर परिणामी तो कचरा प्रक्रिया केंद्रामध्ये जाऊन डंप होतो आणि डंप झाल्यामुळं पूर्ण प्रदूषण होतं. मग आपण बघितलं, हवा प्रदूषण होतं, माती प्रदूषण होतं की नाही, पाणी प्रदूषण होतं आणि परिणामी याचा परिणाम ग्लोबल वॉर्मिंग वरती होतो, म्हणजे हवामान बदलावरती होत असतो. समजलं? म्हणून आपल्याला कचरा प्रक्रिया होणं गरजेचं आहे. प्रक्रिया होण्यासाठी आपल्याला वेगवेगळं देणं गरजेचं आहे. मग कचरा किती प्रकारात वर्गीकृत केला जातो? किती? बरोबर. सेम 4 प्रकारामध्ये सुद्धा आपल्या शहरामध्ये घंटागाडी आपल्याकडनं कचरा घेऊन जाते आणि घंटागाडी गप येते का? काय म्हणत येते? कचऱ्याचा प्रकार विचारला मी, बस मी सांगते.